की हॅकेथॉन म्हणजे नेमकं काय. हॅक आणि मॅरेथॉन हे दोन शब्द एकत्र येऊन हॅकेथॉन हा शब्द तयार झालेला आहे. The technologies that we are studying in the textbook and when we are doing in the practical sessions, these both things are different because the textbook knowledge gives us the base, but the practical applications comes when we are doing the practical things in the sessions like hackathon. त्यांना आधी हॅकेथॉन काय हे समजून सांगितलं. त्यानंतर मुलांना सांगितलं की तुम्ही घरामध्ये, शाळेमध्ये, आजूबाजूला समस्या शोधा. हॅकेथॉन हा जो एक्सपिरियन्स होता आमच्यासाठी एक नवीनच उपक्रम होता आणि या उपक्रमामध्ये विद्यार्थ्यांनी समाजामध्ये असणारी एक समस्या निवडायची होती जेणेकरून ती समाजासाठी उपयोगी येणारी असेल. शेतकऱ्यासाठी एक प्रोजेक्ट केला आहे, त्याचं नाव आधुनिक शेती. त्या आधुनिक शेतीमध्ये आम्ही ग्रीन हाऊस बनवले, त्याच्यामध्ये स्ट्रीट लाईट्स लावले आहेत, ते LDR सेन्सर लावलेला आहे. त्या LDR सेन्सरमुळे काय होतं, जेव्हा शेतकरी गेट खुला आत येतो, काळोख पडला का आपोआप लाईट चालू होतात सगळ्या स्ट्रीट लाईट्स. त्याच्यामुळे शेतकऱ्याला बॅटरी घेऊन जायची गरज नाही. और ऐसा बहुत सारी चीजें नए भी सीखने मिल रही है, अच्छा लग रहा है और मजा भी आ रहा है. जर मला तंत्रज्ञानाच्या मदतीने असं एखादं प्रोजेक्ट बनेल जेणेकरून ना लोकांचा जीव वाचेल किंवा त्यांना काहीतरी लाभ होईल. तर हॅकेथॉन स्पर्धेचा सर्वात मोठा फायदा असा झाला की मुलांचा आत्मविश्वास खूप वाढला. आत्मविश्वास वाढला, त्यांचं प्रेझेंटेशन स्किल खूप चांगल्या प्रमाणात वाढलं आणि त्याच्यामुळे आता ते समस्या म्हणून बघत नाही, तर त्या समस्येकडे सोल्युशन ओरिएंटेड पद्धतीने बघतात. हॅकेथॉन उपक्रमाद्वारे विद्यार्थ्यांमध्ये खूप छान बदल झाले आणि या हॅकेथॉनच्या टीमनेही आम्हाला तंत्रज्ञानाची नवीन नवीन कौशल्य आमच्या विद्यार्थ्यांना आणि आम्हाला शिकवली. त्यामुळं खरं तर हॅकेथॉन उपक्रमातल्या सर्व लीडरचे, सर्व टीमचे मनपूर्वक आभार मानते. So thanks hackathon team for giving us such a wonderful opportunities